अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर आज आपला विषय आहे आपल्या मुलांचं शिक्षणामध्ये अडथळे येत असेल, नोकरीमध्ये अडथळे येत असेल, त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल, हे सगळे मुलांच्या जीवनामध्ये अडथळे येत असेल तर सगळ्यापेक्षा जास्त टेन्शन हे आई वडिलाला येतं. म्हणून आज विशेष सेवा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. तुम्ही ही सेवा करून पहा, तुमचे सगळे ह्या प्रश्न तुम्हाला मार्गी लागतील. आपल्याला काय करायचं आहे, स्वामी सेवा सुरुवात करायची आहे. आपल्याला खूप सेवा केली, स्वामी सेवा तुम्ही आधी केला असाल, पण तरीही मी आज संकल्पयुक्त सेवा सांगणार आहे, ती सेवा तुम्ही करून पहा. काय होतं, तुम्ही सेवा करत असाल, त्यांचा अनुभव तुम्हाला येत नसेल, त्याच्या मागचं काही कारण पण असतं. एकतर तुमची सेवा योग्य रीतीने झाली नसेल किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेवा केली असाल. असं असेल तरीही पण आपले प्रश्न लवकर सुटत नाही. कोणतीही सेवा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी संकल्प करून स्वामींच्या चरणाजवळ संकल्प करून स्वामींना आपली काय जी समस्या आहे बोलून दाखवून मग सेवा करायला सुरुवात करायची आहे. अशी करून पहा, बघा तुमची कोणतेही प्रश्न असू द्या सहज सुटून जातात. आपल्याला सेवा काय करायची आहे, काय आपल्याला जास्त खर्च लागणार नाही, काय आपल्याला पूजापाठ करायची नाही. तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये जर अडथळे येत असेल तर आपल्याला ही सेवा आज मी जी सांगणार आहे ती सेवा सुरू करून पहा. तुम्हाला ही सेवा संपण्याच्या आधीच अनुभव येईल. आणि समजा एखादी कारणाने तुम्हाला अनुभव आलाच नसेल तर तुम्ही ही सेवा सुरूच ठेवा. बघा, आपण सेवा करतो म्हणजे बीज बोवतो. आपण एक शेत आहे, शेतामध्ये बीज बोवतो, तर त्या उगवण्यासाठी त्याला पाणी घालावं लागतं, त्याला खत घालावं लागतं. त्यावेळेस ते जाऊन ते बीज उगवतं आणि उगल्यानंतर सुद्धा लगेच त्याला काही फळ लागत नाही. त्याला फळ लागण्यासाठी सुद्धा वेळ लागतं. तशाच प्रकारे आपण जी काही सेवा करतो तर ती सेवा आपण बीज बोवतो. तर ते बीज त्याला श्रद्धेचं पाणी घालावं लागतं आणि त्याचं देखरेख करावं लागतं. म्हणजे खत घालावं लागतं, श्रद्धारूपी, भावनारूपी, भक्तिरूपी सगळं त्या खत पाणी घालून ते जे बीज ज्यावेळेस मोठं होतं तेव्हा त्याचं फळ आपल्याला भेटतं. मग त्याचे प्रश्न आपले सुटत जातात. तशाच प्रकारे थोडंसं वेळ लागतं, पण आपण आपली भक्ती आणि सेवा ही सोडायची नाही. तर कायमच करत राहायचं आहे. पण संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे. आजची जी मी सेवा सांगणार आहे, श्री स्वामी समर्थ सार अमृत पारायण आपल्याला 12 पारायण करायचे आहेत. 12 पारायण करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृतांचे एक ग्रंथ आणि स्वामी महाराजांचे एक फोटो आपल्या मंदिरामध्ये असायलाच हवा. हे 2 वस्तू आपल्याला आवर्जून लागणार आहेत. आता सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उद्यापासून समजा आता तुम्ही उद्या सेवा सुरू करणार आहात. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारापासून तुम्ही 12 पारायण करून पहा. कोणत्याही दिवशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आता उद्या तुम्हाला सेवा सुरू करायचं असेल तर आज आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रात, मठात, मंदिरामध्ये जायचं आहे. एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि 11 रुपये दक्षिणा हे सगळं साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे. स्वामी महाराजाला तुमच्या मुलांबद्दल काही विशेष समस्या आहे, ते स्वामी महाराजांना ते नारळ, खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामींना आपली इच्छा सांगून आपली इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि मी आजपासनं 12 श्री स्वामी समर्थ सारामृतांचे पारायण करत आहे आणि माझ्या इच्छा पूर्ण होऊ द्या. माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे आहेत, नोकरीमध्ये अडथळे आहेत, विवाहामध्ये अडथळे आहेत, हे सगळे अडथळे दूर होऊ द्या स्वामी महाराज आणि माझ्याकडनं माझी सेवा करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद कृपा असू द्या. आपल्या भाषामध्ये स्वामीला सांगून 3 वार मुद्रा करून यायचं आहे. मग आपल्या घरी आता आज आपण स्वामी महाराजाला जाऊन विनंती करून मानसन्मान करून आलो. मग आज आपल्याला दुसऱ्या दिवशीपासून स्वामी समर्थ सारामृत पारायणला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला हे 12 पारायण 12 दिवसामध्ये करत असाल तर दररोज 21 अध्याय पूर्ण वाचायचा आहे. जर समजा तुम्ही
3 दिवसामध्ये 1 पारायण करत असाल तर दररोज 7 अध्याय असे वाचायचं आहे. जर तुम्ही 7 दिवसामध्ये 1 पारायण करायचं असेल तर तुम्हाला दररोज 3 अध्याय असे वाचायचे आहेत. तुम्ही जर 1 दिवसामध्ये 1 पारायण करत असाल तर तुमचे 12 दिवसामध्ये 12 पारायण संपून जातील. 3 दिवसामध्ये करत असाल तर तुम्हाला अ, किती दिवस लागेल 12 पारायण करण्यासाठी ते दिवस तुम्हाला मोजून ठरवावं लागेल. आता तुमच्या इच्छाशक्ती हा एकदम छोटे-छोटे अध्याय आहेत. 21 अध्याय आहेत आणि हा पूर्ण 21 अध्यायाचा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला 1 तासभर लागणार आहे. जास्त वेळ काही लागत नाही. हे पारायण तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. शक्य असेल ते सकाळी केलेलं अतिउत्तम आणि लवकर उठून आपण एकाच वेळेमध्ये जर केलं तर त्याचं अजून जास्त आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते. आपल्याला सेवा सुरू करण्यासाठी समोर एक स्वामी महाराजांचा फोटो हवा आहे. स्वामी महाराजांचं धूप-दीप नैवेद्य आणि दाखवून, हार घालून, विनंती करून संकल्प करायचा आहे. तुमच्या मुलांच्या काही समस्या आहेत, त्या हातात पाणी थोडं अक्षदा, तुळशीपत्र घेऊन आपली जी इच्छा सांगायची आहे, तुमचं नाव, गोत्र सांगायचं आहे आणि संकल्प करून ही सेवा मी आजपासून सुरू करत आहे. माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीत जे काही अडथळे आहेत ते पूर्ण दूर करा स्वामी महाराज, असं म्हणून ते संकल्प सोडून द्यायचा आहे. आणि मग आपण एक धूप-तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे. आपण वाचेपर्यंत दिवा चालूच असावा. अगरबत्ती लावायचा आहे आणि मग वाचनाला सुरुवात करायची आहे. मग वाचन आपलं झालं तर आपल्याला ग्रंथ तिथंच ठेवायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी तशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. ही सेवा करत असताना आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य आहे, दुसरं परान्न वर्ज्य आहे. आपल्याला भूमिशयनचे काही एवढे नियम नाही. ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करू नका 12 दिवसामध्ये सेवा करत असाल तर वर्ज्य करा. म्हणजे हे नियम पाळले तर अतिउत्तम. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी करत असाल तर ब्रह्मचर्याचे नियम पाळायची गरज नाही. अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे. समजा आता हे आपले 12 पारायण पूर्ण झाले तर आपल्याला उद्यापन करायचं आहे. तसेच आपण जसं आपण स्वामी महाराजाला पहिल्या दिवशी जाऊन मान-सन्मान केलं होतं, तशाच प्रकारे आपल्या मंदिरात जायचं आहे. 1 डझन केळी घेऊन जायचं आहे. शक्य असेल तर श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 12 ग्रंथ तुम्हाला दान करायचं आहे. मंदिरांच्या लोकांना कुठंबी तुम्ही उद्यापन म्हणून तुम्ही देऊ शकता. किंवा 5, 7 तुमची इच्छाशक्ती कितीही तुम्ही 21 देऊ शकता, 11 देऊ शकता, यथाशक्ती तुम्ही देऊ शकता आणि श्री स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथ तुम्ही देऊ शकता आणि स्वामी महाराजांना केळी नैवेद्य नेऊन आपलं पारायण पूर्ण झालेलं आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून नमस्कार विनंती करून यायचं आहे. आणि मग हे झाल्यानंतर आपल्याला सारखं कंटिन्यू श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 1 अध्याय किंवा 2 अध्याय दररोज वाचायचा आहे आणि 11 माळी जप हे चालूच ठेवायचं आहे. आणि स्वामी समर्थ पारायण करताना सुद्धा आपल्याला 11 माळी जप हे आवर्जून करायचं आहे. ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.